आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन, सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, सरसकट कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार। विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल, विधान परिषदेच्या 6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित 11 जागांचा फैसला आज। नाशिक संभाजीनगरच्या जागांकडे राज्याचं लक्ष। खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर धाराशिवमधून घोषणा। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचा मला चांगला स्नेह लाभला, मातोश्रीबाबत काहीही बोलू नका, ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान, सकाळी खासदारांना शिवे देता आणि रात्री त्यांचे पाय धरता, शिंदेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका। ऑपरेशन यशस्वी झालंय आणि बॉडीही सुदृढ, ऑपरेशन टायगरवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ओमराजेंसह 6 खासदार शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात, उमेदवारी दिली नसती तर खासदार कसा झाला असता, उद्धव ठाकरेंचा संजय पाटलांना सवाल। फुटलेले खासदार लांडग्यांच्या टोळीत गेलेत, संजय राऊतांची टीका, तर कितीही सुरक्षा द्या, आमचं ऑपरेशन तुडवा सुरू झालंय, राऊतांचा इशारा। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं केवळ विकास निधीसाठी हे पाऊल उचललं, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो, विचारधारा सोडली नाही, बंडखोरीवर नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया। आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही, कोणत्याही निवडणुका तोंडावर नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अल निनोमुळे जून महिन्यात 80% कमी पाऊस ही अत्यंत चिंतेची बाब, सरकारच्या सूचनेनुसारच पेरण्या करा, फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन। बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, उपमुख्यमंत्री शिंदे आणि परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत तोडगा, कर्मचाऱ्यांच्या पगारात हंगामी 3000 वाढीची घोषणा, 3 दिवसांपासून सुरू होता संप। अल्पवयीन मुलीवर 2 वृद्धांकडून लैंगिक अत्याचार, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना, पोलिसांकडून दोन्ही नराधमांना अटक, अधिकचा तपास सुरू। तमिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये अमोनिया वायूची गळती, सी फूड फॅक्टरीतील वायू गळतीमुळे 7 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी, फॅक्टरी मालक आणि इतर दोघांना अटक।